हॅलो. काय विचार करताय? अति जास्त विचार करताय आणि तुम्ही याच विचारामध्ये सतत आहे की मी अति जास्त विचार का करतीये? इट्स ओव्हर थिंकिंग. एक मिनिट थांबा, जरा थांबा. विचार येणं ही समस्या अजिबात नाही, पण त्याच विचारामध्ये अडकून पडणं ही मात्र मोठी समस्या आहे. यालाच मानसशास्त्रामध्ये रुमिनेशन असं म्हणतात. मनात सतत चालणाऱ्या विचारांच्या गिरकीत अडकलेलं मन. जर मी असं केलंच नसतं तर, मीच चुकलो, हे माझ्या बाबतीतच का होतं, पुन्हा असंच झालं तर, असे विचार वारंवार मनात येत राहतात का? थोडं नीट समजून घेऊया आपल्या विचारांना. रुमिनेशन म्हणजे नेमकं काय असतं बरं? रुमिनेशन म्हणजे एखादी नकारात्मक घटना, दुःख, चूक, अपयश किंवा भीती याविषयी सतत विचार करत राहणं. या विचारामुळे समस्येचं उत्तर तर मिळत नाहीच, उलट ताण वाढतो आणि भावनिक त्रास वाढतो. एका घटनेचा विचार पुन्हा पुन्हा करत राहणं, त्याच भावनांमध्ये अडकून पडणं आणि त्यातून कोणताही मार्ग न सापडणं यालाच मानसशास्त्रात रुमिनेशन असं म्हणतात. ते म्हणजे जणू एखादं गाणं रिपीट मोडवर लावल्यासारखं. गाणं बदलत नाही, फक्त तेच पुन्हा पुन्हा ऐकू येत राहतं. थोडक्यात काय तर मनात सतत चालणाऱ्या विचारांच्या गिरकीत अडकलेलं मन. आता आपण एक उदाहरणातून समजून घेऊया की माणूस चूक झाल्यावर साधारण असा विचार करतो की माझीच चूक झाली, पुढच्या वेळी मी काय बदल करू शकतो, बरोबर? पण रुमिनेशनमध्ये अडकलेला माणूस असा विचार वारंवार करतो की मी नेहमीच चुका करतो, माझ्यातच काहीतरी कमी आहे, मी कधीच काही चांगलं करू शकत नाही, मी चांगला नाहीये, मी वाईट आहे. म्हणजे चूक झाली हे मान्य करून त्यावर उपाय न शोधता त्या चुका सतत आठवून स्वतःला त्रास करून घेणे आणि स्वतःला कायम दोष देणे. हे रुमिनेशन का होत असेल बरं? सर्वात प्रथम, परिपूर्णतेची अवास्तव अपेक्षा, कमी आत्मविश्वास, भूतकाळातील नकारात्मक अनुभव, चिंता, नैराश्य, स्वतःवर सतत टीका करण्याची सवय, प्रत्येक गोष्टीवर जास्त विचार करण्याची प्रवृत्ती. आता आपण पाहूयात की हे रुमिनेशन कसं ओळखायचं. म्हणजे मी रुमिनेशनमध्ये अडकली आहे हे कसं समजणार? तर त्याची काही लक्षणे जर स्वतःमध्ये दिसत असतील तर समजून जायचं की आपण अडकलोय. सतत तेच विचार पुन्हा येणं, का या प्रश्नात अडकून पडणं, भूतकाळ सोडता न येणं, भविष्यासंबंधी सतत भीती वाटणं, झोप न लागणं, कामात लक्ष न लागणं, मन सतत थकल्यासारखं वाटणं. दीर्घकाळ जर रुमिनेशन सुरू राहिलं तर ताण, चिंता वाढून भावनिक थकवा वाढतो, नात्यांवर खोल परिणाम होतो. रुमिनेशनमधून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय करता येईल? सर्वात प्रथम आपल्याला आपले विचार ओळखायला शिकणं गरजेचं आहे. म्हणजे मी उपाय शोधते की फक्त त्याच विचारात अडकली आहे. विचार लिहून काढणे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की मनात ठेवण्यापेक्षा जे विचार आपल्या मनामध्ये येत आहेत ते कागदावर लिहिल्यास विचार अधिक स्पष्ट व्हायला मदत होते. वर्तमान क्षणामध्ये जगणं म्हणजे भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार न करता दीर्घ श्वास घेणं, माइंडफुलनेस किंवा आजूबाजूच्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं हे उपयुक्त ठरू शकतं. कृती करणं, कोणतीही लहानशी का असेना पण कृती विचारांच्या चक्राला थांबवू शकते. स्वतःला समजावून सांगणं की मी माणूस आहे, चुका होऊ शकतात, त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे. गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं. जर रुमिनेशनमुळे दैनंदिन आयुष्य, झोप, काम किंवा नाती प्रभावित होत असतील तर व्यावसायिक मदत घेणं योग्य ठरतं. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की भूतकाळ कधीच बदलता येत नाही, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता मात्र नक्कीच येतो. जेव्हा आपण विचारांच्या अंतहीन गिरकीतून बाहेर पडतो तेव्हाच मनाला खऱ्या अर्थाने शांतता अनुभवता येते. मनातले विचार
सत्य नसतात, नेहमीच सत्य नसतात. काही विचार फक्त थकलेल्या मनाचे प्रतिध्वनी असतात. समजलं?